नमस्कार, तुमचे स्वागत आहे सुनीता's टेस्टी टेबलवर। आज आपण बनवणार आहोत एक खूपच सोपी आणि झटपट होणारी स्वीट डिश, खोबऱ्याची बर्फी। त्यासाठी 2 नारळ घेऊन ते गॅसवर 5-6 मिनिटे भाजून घेतले। त्यातील खोबरे काढून घेतले। भाजल्यामुळे खोबरे लगेच निघून येतं व त्याचे काप करणे देखील सोपे जाते। अशा प्रकारे सर्व खोबऱ्याचे सुरीने काप करून घेतले आहे। व आता हे काप मिक्सरमधून बारीक काढून घेतले आहे। त्यानंतर मी एक कढई घेऊन त्यात 2 चमचे तूप घातले व त्यामध्ये खोबऱ्याचे मिश्रण घातले। हे चांगले 3-4 मिनिटे परतून घेतले। आता त्यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर घातले। मिल्क पावडरमुळे हे मिश्रण सेट चांगले होते व टेस्ट देखील चांगली येते। आता आपण त्यात अर्धा ग्लास दूध घालून फिरून घेऊ। मग त्यात गूळ घालून चांगले मिक्स करून घेतले। त्यात 1 चमचा इलायची पावडर घालून एकजीव करून घेतले। आता थोडे मिश्रण घेऊन हातावर गोळा होतो का ते बघितले। गोळा होत असेल व तुटत नसेल तर आपले बर्फीचे मिश्रण तयार। आता एका पसरट ताटाला बटर पेपर लावून त्यात मिश्रण काढून घेतले व स्पॅच्युलाने पसरून घेतले। त्यावर तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता। मग ते थोडे प्रेस करून घेतले। यानंतर सुरीने आपल्या आवडीनुसार चौकोनी किंवा डायमंड शेपमध्ये कापून घ्या। सेट होण्यासाठी थंड होऊ द्या किंवा तुम्ही अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवू शकता। झाली आपली कोकोनट बर्फी तयार। बर्फी एकदम सॉफ्ट, घरगुती आणि कमी इन्ग्रेडियंट्समध्ये तयार। कधी गोड खायची इच्छा झाली तर ही झटपट रेसिपी ट्राय करा। पुन्हा भेटू एक मस्तशी रेसिपी घेऊन। रेसिपी आवडली असेल तर लाईक, कॉमेंट नक्की करा आणि सुनीता's टेस्टी टेबलला सबस्क्राईब करायला विसरू नका।